सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना सर्व व्ह्यूअर्सला कसे आहात तुम्ही सर्व बरे आहेत ना। आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सर्व बरे आहात, कारण स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा जो आपला परात्पर स्वर्गीय पिता आहे, स्वर्गीय परमेश्वर आहे आणि त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा जो आमचे त्रेक एक परमेश्वर आहे तो आपल्या सोबत आहे। म्हणून आज तुम्ही आणि मी सर्व चांगले आहात, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती त्याची आराधना करत त्याच्या सुंदरशा जिवंत वचनाकडे वळूया। प्रियजनांनो, आजचं मला अध्ययनाचा वचन मला मिळालेलं आहे ते म्हणजे सुंदरसं वचन आहे। प्रियजनांनो, इथे बघा, दाविदाचं मिळालेलं आहे फर्स्ट शमूएल, पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि सुंदरसं वचन आहे। हेडिंगच इतकं सुंदर आहे, दाविदाने गोलियथाचा वध, दावीद गोलियथाचा वध करतो। प्रियजनांनो, यामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे। प्रियजनांनो, दाविदाचा कसा तो लीन झाला आणि तो कसा नम्र झाला बघा। प्रियजनांनो, त्याने स्वतःला त्याने श्रेय दिलं नाही, तर माझा परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर यहोवाने मला शक्ती दिली, त्यांनी मला सामर्थ्य दिलं आणि त्या घनदाट जंगलामध्ये मी त्या अस्वलाला फाडले आणि सिंहाला फाडून, सिंहाच्या जाबडा फाडून त्याच्यामधून माझं मेंढरू मी काढले। प्रियजनांनो, हे इतकं सुंदर वचन आहे। प्रियजनांनो, हे मी का तुम्हाला वारंवार सांगते, कारण ह्या दाविदाकडून आपल्याला एक एक खूप चांगली गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे तो स्वतःला प्राधान्य देत नाही, तो स्वतःला प्राधान्य देत नाही, तो परमेश्वराला प्राधान्य देतो, तो परमेश्वराला प्रथम स्थान देतो की हे मी नाही केले तर परमेश्वराने हे माझ्याकडून करून घेतले, हे परमेश्वराने केले, त्यांनी परमेश्वराला स्थान दिले। प्रियजनांनो, इतकं स्थान त्याने दिलं की त्या शाऊल राजाकडे जेव्हा त्याला नेतात की बघा, हा सुकुमार छोटा मुलगा, एकदम छोटा 13-14 वर्षाचा तरुण मुलगा, त्याला किती विश्वास परमेश्वरावर, माझा परात्पर परमेश्वर मला ह्या पलिष्ट्यावर विजयी करणारा महान असा शक्तिमान परमेश्वर माझ्या संगती आहे। मी अस्वलाला फाडले, मी सिंहाच्या जाबड्यातून माझ्या मेंढूला काढले, असा तो महान परमेश्वर माझ्या संगती आहे, तर या पलिष्ट्याला मी वध करेन, परमेश्वर मला शक्ती देईल, अशा रीतीने तो पुढे आला। प्रियजनांनो, शाऊल घाबरला, सर्व इस्राईल लोक घाबरले, परंतु दाविदाला परमेश्वराने इतकं सामर्थ्य, एवढा विश्वास, एवढा त्याचा प्रबळ विश्वास होता की माझा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे, सर्व जगाला माहीत पडेल की इस्रायलांबरोबर जिवंत देव आहे। प्रियजनांनो, ही केवढी मोठी गोष्ट आहे। प्रियजनांनो, तो किती लीन नम्र झाला आणि त्याला मान्यता मिळाली। यस, राजा म्हणे परमेश्वर तुझ्या बरोबर आहे। शाऊलाला काय म्हणतो बघा, शमूएल काय म्हणतो, परमेश्वराचा आत्मा बघा, शाऊलला दावीद राजा सुद्धा म्हणतो, काय म्हणतो, जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो। बघा 17वा अध्याय याचा 27वा वर्सेस आहे। दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले, तोच मला या पलिष्ट्याच्या हातून सोडवेल। तेव्हा शाऊल दाविदाला म्हणाला, जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो। बघा प्रियजनांनो, असा आपला महान परमेश्वर आहे जो दाविदा संगती होता आणि दाविदाला
जो गोलियत होता पलेस्टिनी, त्या गोलियताला त्यांनी चित करून टाकले आणि त्याचा वध केला आणि तिचं शिरशेद करून धड मुंडी वेगळी केली आणि तिचं जे त्याचे सैनिक होते ते सुद्धा त्यांनी फिनिश. असा महान परमेश्वर आहे प्रियजनांनो. आज परमेश्वर तुम्हाला मला पाहत आहे की तुमचा माझा विश्वास कसा आहे, तुम्ही आणि मी कसे लीन आहोत का नाही. आज आम्हाला मान्यता सर्वांना पाहिजे. बाबा मला मान्यता पाहिजे, मला सर्वांनी ओके म्हटलं पाहिजे, माझ्या गोष्टीला ओके मान्यता मिळाली. पण त्यासाठी तुम्हाला मला आधी लीन व्हायला लागेल प्रियजनांनो, लीन नम्र व्हायला लागेल प्रियजनांनो. आधी लीनता मग मान्यता असं म्हटलेलं आहे. आधी लीनता आणि नंतर मान्यता. लीनता नम्रता हे ॲज अ ट्रू ख्रिश्चन. कारण आपला गुरु कोण आहे? हे आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केले प्रियजनांनो? तो सुपर पॉवर असताना पूर्ण परमेश्वर, सुपर पॉवर जेव्हा प्रभू येशू मसीला धरले आणि त्या सैनिकाने ज्यांनी धरले होते आणि प्रेषित पेत्राने त्या सैनिकाचा कान वरपासून कचकन कापला आणि त्याचा कान हातात आला आणि रक्ताची धार व्हायला लागली. तो प्रियजनांनो त्याला किती दुखलं असेल ते कान कापलेला. आणि तसंच प्रभू येशू मसीह त्याचा कान हातात घेतात आणि त्याचा कान लावून देतात त्या क्षणाला. आणि ते रक्त सुद्धा फिनिश, ते असं संपून जाते. कुठं त्याला मारलं ते पण नाही, ते पण निशाण नाही राहत. असा अद्भुत पराक्रमी परमेश्वर. तो असा बघत राहिला तो सैनिक. अरे बापरे, माझं कान, न्यू ब्राईन कान लावून टाकलं, हा कोण आहे? त्याच्या अंतःकरणाने विचार केला असेल ना, अरे बापरे, हा कोण आहे ज्याला मी धरत आहे? तिने माझ्या एका क्षणात कान कापलेला, तिने बरा करून दिला, न्यू ब्राईन कान झाला माझा. तरी त्याला समजलं नाही, तरी त्याने त्याला धरले प्रियजनांनो. असे प्रियजनांनो, अशा रीतीनं प्रभू येशू मसीह सुपर पॉवर असताना, पूर्ण मनुष्याच्या रूपात असताना प्रियजनांनो, तरी त्यांनी तो पॉवर मिसयूज केला नाही, पॉवर यूज नाही केला त्यांनी. आणि जर त्यांनी पॉवर यूज केला असता तर सर्व जितके सैनिक होते, जितके त्याला धरण्यास आले, सर्वांना जर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं असतं सर्वजण संपून जातात, त्याच वेळेस सगळेजण मेले असते प्रियजन. परंतु तसं नाही. परमेश्वराची, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची जी योजना होती, ती योजना पूर्ण करण्यास तो पुढे आला प्रियजनांनो. ती म्हणजे त्याचं पवित्र बलिदान. केवळ चमत्कार करायसाठी प्रभू येशू मसीह आले या जगात नाही प्रियजनांनो. 5 भाकरी 5,000 खाऊ होते. 5,000 फक्त पुरुष होते, तर फक्त पुरुष होते तिकडं नाही प्रियजनांनो. पुरुषांपेक्षा अधिक जण स्त्रिया होते. म्हणजे 5 + 5 10,000 लोकांना परमेश्वराने खाऊ घातले. आणि किती टोपल्या उरल्या? 12 टोपल्या उरल्या प्रियजनांनो. हे का मी सांगत आहे की तो किती सुपर पॉवर परमेश्वर आहे. परंतु तो माझ्यासाठी आणि तुमच्या अपराधांच्या क्षमेसाठी तो किती लीन झाला, किती नम्र झाला प्रियजनांनो. खूप ही विचार जरी केला आपण आपल्या मानवी ब्रेननं, तरी आपल्याला समजणार नाही किती ते कठीण होतं ते सहन करणं प्रियजन. आपण पूर्ण मनुष्य आहोत, आपण माती आहोत, आपण राख आहोत, परमेश्वराच्या पदासनामध्ये आहोत आपण. तो सिंहासनारूढ विराजमान आहे, तो दयेच्या सिंहासनावर बसलेला आहे. आणि आपण त्याचे, पृथ्वी हे त्याचं पदासन आहे आणि आपण पृथ्वीवर आहोत, तर आपण त्याच्या पदासनामध्ये त्याच्या चरणाजवळ आपण आहोत प्रियजनांनो. तरी तो आपल्याला इतकी प्रीती करतो, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा इतक्या तो नाद प्रीती करतो
की जी योजना त्यांनी आपल्यासाठी केली, ती योजना, ती प्रीती, ती एवढी मोठी प्रीती त्यांनी आपल्या एकुलत्या एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ती त्यांनी प्रगट केली, की तो आपल्यावर किती प्रीती करतो, तो माझ्यावर किती प्रीती करतो, तो तुम्हावर किती प्रीती करतो, याचा प्रमाण त्यांनी दाखवला प्रियजनांनो. त्याने आपला एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त चा महान असं पवित्र पवित्र बलिदान केलं त्या क्रूस खांबावर प्रियजनांनो. आणि पूर्ण प्रीतीचं बलिदान करून त्यांनी दाखवलं की मी तुमच्यावर एवढी प्रीती करतो, आता तुमचा आणि माझा टर्न आहे की मी आणि तुम्ही त्याच्यावर कशी प्रीती करतो, त्याला समय देतो का परमेश्वर मला माफ करतो, मला क्षमा करतो, माझ्यावर कृपा करतो, म्हणून मी तेच तेच पाप रिपीट केलं पाहिजे का प्रियजनांनो? अगदी नाही, अगदी नाही प्रियजनांनो. जे मी आणि तुम्ही, जे आपण या जगात राहत असताना आपल्याकडून चूक होते, पाप होते, परंतु ते आपण त्या गोष्टींना आपण स्टॉप करायचा नाही. जसं योसेफाने त्या स्त्रीला म्हटलं, पोटिफोरच्या स्त्रीला म्हटलं, भाई माझ्या जिवंत देवासमोर मी हे पाप कसे करू, आणि तिला लोटून दिले प्रियजनांनो, एकदम लोटून दिले. आणि तो त्या देशामध्ये त्या पोटिफराने त्याला काढून टाकले बायकोचे ऐकून प्रियजनांनो. परंतु त्या देशामध्ये तो बंदीशाळेत जरी होता तरी परमेश्वराने त्याला उंच केले प्रियजनांनो. आणि त्या देशाचा, त्या पोटिफरासारखे अनेक पोटिफर त्याच्याकडे कामावर लागले, आणि तो त्या देशाचा प्राईम मिनिस्टर परमेश्वराने बनवला. का बनवला? तो लीन झाला, तो नम्र झाला, त्याने परमेश्वराला उंच केले की माझा परमेश्वर, माझा जिवंत देव माझ्या संगती आहे, माझा जिवंत देव माझ्या संगती आहे, त्याला मी भिणार, मनुष्याला मी भिणार नाही, मनुष्याला मी भिणार नाही, तर मी माझ्या जिवंत देवाला भिणार. प्रियजनांनो, आज मी आणि तुम्ही कोणाला घाबरतो? कोणी आपल्याला रागवणार म्हणून त्या मनुष्याला आपण घाबरतो, कोणी आपल्याला आपलं काम घेऊन घेईल, आपलं कामामधून आपल्याला गेट आउट करेल म्हणून ते काम करतो. प्रियजनांनो, अशा कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण आहोत? माणसाला घाबरणारे, माणसाला बघून वागणारे, माणसाला आनंद वाटण्यासाठी आपण जीवन जगतो, का परमेश्वराला आनंद वाटणारं जीवन जगतो? प्रियजनांनो, हे तुम्ही डिफरेन्शिएट करा. डिफरेन्शिएट म्हणजे याचा तुम्ही विचार करा की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात. मनुष्याला आवडेल म्हणून त्यांचं आगत स्वागत करतो, त्यांना आवडेल, त्यांना आनंद वाटेल असं तुम्ही बोलता, आणि परमेश्वराला काय आवडते ते नाही करत, ते करत नाही. परमेश्वराला काय आवडते? तिची आज्ञा, त्याला प्रथम स्थान देणे, त्याची आज्ञा पालन करणे. त्यांनी एवढं मोठं आपल्यावर प्रीतीचं प्रीतीपूर्ण बलिदान केलं. आता क्वेश्चन मार्क आहे तुम्हाला आणि मला, तो पृथ्वीवर येईल तेव्हा माझ्यात आणि तुमच्यात विश्वास आढळेल का, असा प्रश्न चिन्ह आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला बघा कोणत्या कॅटेगरीत आपण आहोत. मनुष्याला आनंद वाटेल असं आपण जीवन जगतो का देवाला आनंद देणारं जीवन जगतो? प्रियजनांनो, क्या या मनुष्याला आनंद वाटेल असं जीवन जगतो? आणि मनुष्याला जो आनंद देतो, जगाशी दोस्ती जो करतो, तो देवाशी वैर करतो. वैर म्हणजे काय? दुश्मन. तो देवाशी दुश्मनी करतो. हे असं आहे प्रियजनांनो. जो मनुष्याला आनंद देतो
हा जो मनुष्याला आनंद देतो तो देवाशी वैर आहे, तो देवाला काय आनंद देणार, तो देवाला दुखी करणारा व्यक्ती आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला परमेश्वराची काय आज्ञा आहे? खऱ्या जिवंत देवाला ओळखणे, त्याचं भय धरणे, त्याची आज्ञा पालन करणे, त्याच्या चरणाजवळ अति लीन आणि नम्र होणे. मस्त पापीवर दया कर परमेश्वरा. आज मी हे माझ्याकडून पाप झालेले आहे. मी असं बोलायला नाही पाहिजे होतं माझ्या आई वडिलांना, माझ्या बायकोला, माझ्या नवऱ्याला, माझ्या लेकरांना मी असं बोलणं नाही पाहिजे होतं, परंतु मी चुकून बोललो. परमेश्वरा माझ्या अपराधांची क्षमा कर, मला लीन कर. तू किती लीन झालास, मलाही तसं लीन कर. परमेश्वरा मला लीनता दे, नम्रता दे. तुझ्या पवित्र आत्म्याचे 9 फळ आहेत, त्या महान अशा 9 फळांनी तू मलाही फळद्रूप कर. मंद क्रोध बनव, माझ्यातला रागिष्ट स्वभाव दूर कर, भांडका स्वभाव दूर कर. मला लीनता दे, नम्रता दे, सौम्यता दे, इंद्रिय दमन दे. सर्वांवर प्रीती करणारं, सर्वांना क्षमा करणारं, सर्वांना दया करणारं आणि क्षमा करून विसरून जाणारा तुझा स्वभाव दे. येशू प्रभूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियजनांनो, अशा रीतीनं तुम्ही सुंदरशी शॉर्ट प्रेयर, खूप खूप मोठी प्रार्थना, खूप मोठी प्रार्थना आपल्याला कोणाकोणाला खूप खूप तासन तास प्रार्थना करतात, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही ही छोटी पण प्रार्थना अशी जर तुम्हाला वेळ पुष्कळांना मिळत नाही तर तुम्ही थोडा वेळ तरी तुम्ही देऊ शकता. कमीत कमी अर्धा तास परमेश्वराला द्या, अर्धा ते 1 तास तर परमेश्वराला दिलाच पाहिजे. प्रियजनांनो, टोटल पाहायला गेले तर 24 तासातले 2 तास प्लस 40 मिनिटं हे देवापाचा दशमांशचा टाइम आहे, परंतु आपण कोणी देत नाही. तरी 1 तास तरी प्रयत्न करा प्रियजनांनो, की आपण बायबल वाचूया. त्याचं जिवंत वचन आपल्याला त्याच्या वचनात वाढवायची, त्याच्या प्रार्थनेत आपल्याला वाढायचं आहे, त्याच्या आध्यात्मिक जीवनात आपली वाढ झाली पाहिजे. कारण तो येणार आहे, तो लवकर येणार आहे प्रियजनांनो, तुम्हाला मला नेण्यासाठी. मग तुमची आणि माझी तयारी तो पाहणार, तयार झाले का नाही, तो का लेट येत आहे प्रियजनांनो. कारण तुमची माझी तयारी अजून झाली नाही. आणि ते आपल्या शेजारी बघा, आपल्या शेजारी जे विदर्भी आहेत ते बघा, ते शिवीगाळ देत नाही, मारामाऱ्या करत नाही, भांडणं करत नाही, प्रेमाने प्रीतीने राहतात. त्यांच्या घरातून आवाज निघत नाही. आणि आपल्या घरात पाहिलं तर किती आवाज, किती भांडणं, किती शिव्यागाळा होतात प्रियजनांनो. काय होतात? कारण इथं कोण आहे? जिथं देवापाचं कार्य होते तिथं सैतान जास्त आपल्याला सतवतो. सैतान कोण आहे? सैतान बाहेर नाही प्रियजन, आपण स्वतःच सैतान आहोत. आपण स्वतःला सैतानाला आपण जागा देतो, आपलं हृदयाचं द्वार उघडतो त्याच्यासाठी, आणि तो येतो मग आपल्यात, आणि आपण सैतान म्हणतो. तो बाहेर कुठं नाही आहे सैतान, आपण स्वतःच सैतान आहोत. म्हणून भांडणं करणं टोटल बंद, शिव्यागाळ्या देणं बंद, चुगल्या चहाडी बंद, कोणाची निंदा करणं बंद, तर सर्वांसाठी प्रार्थना करणे, सर्वांवर प्रीती करणे, सर्वांवर दया करणे, सर्वांना क्षमा करणे, आणि सर्वांना क्षमा करून विसरून जाणार असा परमेश्वराचा स्वभाव तुम्हाला मला मिळायसाठी आपण झटूया. आणि देवापा तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने, त्याच्या महानशा पवित्र आत्म्याच्या फळांनी फळद्रूप करो. आमेन.